तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा वाढदिवस असल्याने आपण पहिला जय जयकाराने सुरुवात करायची. बोला जय जयकार जय जयकार स्वामींचा, बोला जय जयकार जय जयकार स्वामींचा, बोला जय जयकार जय जयकार स्वामींचा, बोला जय जयकार जय जयकार स्वामींचा. स्वामी सिद्धरामांचा जय जयकार, स्वामी स्वामींच्या वाढदिवसानिमित्त मला एक आठवलं जे भजन मठात म्हटलं जात होतं. सिद्धरामा तुझी ज्ञान गंगा मार्गदारी आम्हाला प्रसंगा, सिद्धरामा तुझी ज्ञान गंगा मार्गदारी आम्हाला प्रसंगा, काळ सिद्धा तुझी ज्ञान गंगा मार्गदारी आम्हाला प्रसंगा. बघा, आपला जो हा स्वरूप संप्रदाय आहे, या संप्रदायाचं वैशिष्ट्य म्हणजे फक्त यांनी स्वरूपाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे जे ज्ञान आपल्याला दिलं ते स्वरूपाचं ज्ञान दिलेलं आहे, बाकीचं ज्ञान सांगितलेलं नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, स्वतःबद्दलचं ज्ञान. बघा, ईश्वराने जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यांनी 84 लक्ष योनी निर्माण केल्या आणि तरी सुद्धा त्याला असं काहीतरी आपण निर्माण केलं असं वाटत नव्हतं. त्याही पेक्षा वेगळं काहीतरी करायला पाहिजे असं देवाला वाटलं. म्हणून देव स्वतः अर्जुनाला म्हणतात, बहुत जन्माच्या शेवटी हा नरदेह
यापुढे मी सृष्टी रचलीच नाही. त्यांनी सांगितलं की सगळ्यात शेवटचा प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी मी जन्माला घातला, निर्माण केला आणि त्यापुढे सृष्टी निर्माण केलेली नाही. म्हणून 84 लक्ष जर योनी आपण सगळ्या बघितल्या तर त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ बुद्धिजीवी प्राणी, ज्याला विचार करता येऊ शकेल, जो बुद्धिमान आहे, तो प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी. म्हणून स्वतः सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात की या जन्माला आल्यानंतर तुम्ही देवाला ओळखलं पाहिजे. कारण देवाने आपल्याला निर्माण कशासाठी केलेलं आहे? निव्वळ त्या कारणासाठी केले की आपण त्या निर्मात्याला ओळखावं. कारण हे बाकी 84 लक्ष योनी जे आहेत मनुष्य सोडून, या त्या देवाला ओळखू शकणार नाही. कारण त्यांच्याकडे एवढी बुद्धिमत्ता नाही आहे. आता कुत्रासमोर बसलं तर त्याला काय समजणार आहे? प्रवचन नाही समजणार. म्हणून मनुष्य असा एक प्राणी आहे की समोर बसल्यानंतर ऐकल्यानंतर तो विचार करू शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करू शकतो. म्हणून देवाला ओळखण्यासाठी वास्तविक आपल्याला सगळ्यांना जन्माला घातलेलं आहे. पण आपण बघा, आता आपण सगळ्या संतांचे वाढदिवस साजरे करतो, पुण्यतिथी साजरा करतो. दुसरी गोष्ट, इथे आपले कार्यक्रम होतात नेहमी, आपण हॉल घेतो, सगळ्यांना भोजन प्रसाद देतो, सत्संग करतो. हे सगळं कशासाठी? हे डेकोरेशन वगैरे कशासाठी आहे? हे सगळं श्रवणासाठी आहे खरं, पण त्याला ओळखण्यासाठी, म्हणजे आपल्याला स्वतःला ओळखण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याला जर आपण ओळखलं नाही तर संतांनी म्हटलं आया वैसा गया, जसा आला होता तसा निघून गेला. स्वतःला सोडून बाकी सगळं ओळखलं त्याने. एक संतांकडे असाच एक माणूस गेला आणि तो त्यांना म्हणाला, आमच्या गावामध्ये जो कार्यक्रम झाला, काय गर्दी, 10,000 माणसांची गर्दी, केवढा तो मंडप, आणि काय ट्रकने धान्य येत होतं, काय दक्षिणा मिळत होती, काय भोजन प्रसाद वेगवेगळे मिळत होते. तेव्हा त्या संतांनी मी विचारलं, अरे पण तुला त्याचा लाभ काय झाला? तर म्हणाला 10 दिवस कार्यक्रम होता, 10 दिवस मी एकही पंगत सकाळ संध्याकाळची सोडली नाही, याचा लाभ हा. मग याला लाभ म्हणता येईल का? संतांनी असं उत्तर दिल्यानंतर कळलं आपल्याला सगळ्यांना, तुम्हाला असं की हा निव्वळ त्याच्यासाठी जात होता. एक काही पंगत मी दोन्ही वेळची चुकवलेली नाही म्हणाला 10 दिवसात. कोणाचा लाभ कशासाठी, कोणाचा लाभ कशासाठी? तर संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे की रिता नाही ठाव ब्रह्माविण ओस स्थळ नाही. तो नाही अशी जागाच नाही. काष्टी पाषाणी सर्व ठिकाणी तो व्यापून भरलेला आहे. पण हा व्यापक ईश्वर आम्हाला का दिसत नाही? त्याला संतांनी छान उत्तर दिलंय की आमची वृत्ती बहिर्मुख धावते, सगळं बाहेरचं बघते, म्हणजे बहिर्मुख धावते आमची वृत्ती. आणि त्याला जर बघायचं असेल, भेटायचं असेल, त्याची कृपा संपादन करायची असेल तर वृत्ती अंतर्मुख झाली पाहिजे. आज आपण सगळ्यांनी यात्रा केली पाहिजे. कारण रजनीशांना एकदा विचारलं की तुम्ही एवढी पुस्तके लिहिली आणि एवढं ज्ञान सांगितलं, पण एका शब्दात सांगा की आम्ही काय लक्षात ठेवायचं? की तुमची पुस्तकं आणि एवढे सगळं कठीण कोण वाचणार? कोणाला वेळ आहे? एक तर आमचं आयुष्य कमी, त्याच्यात आम्ही संसार करतो, नोकरी करतो, हे वाचायचं कधी? आम्हाला एका शब्दात सांगा की आम्ही काय लक्षात ठेवायचं. त्यांनी सांगितलं आय एन इन. इन म्हणजे आत. जे काही आहे ते कुठे आहे? आत. मग आत त्यांनी आपल्याला शोधायला सांगितलं ना, आम्ही कुठे शोधतोय? बाहेर. महाराजांच्याकडे अशीच एक आली होती लेडीज, आपल्या भगिनी, आणि तिने सांगितलं महाराजांना की मी आता काशीला जाऊन आली. महाराजांनी काशीला जाऊन आली? मग काय केलंस काशीला जाऊन?
ती म्हणाली काशीला जाऊन काहीतरी सोडायचं असतं. मग काय सोडलंस? राग सोडला. महाराज म्हणे मी आता थोबाडीत मारली तर चालेल, तुला राग येईल का? नाही म्हणे तुमचा नाही राग येणार. नाही येणार, नाही येणार, नाही सांगितलं ना एकदा. हेच महाराज म्हणाले, मग तू काशीला जाऊन का अशी? काशीला गेलो आम्ही सांगतो, पण काय फरक झाला का आमच्यात? सगळीकडे जिथे आपण जाऊ तिथे काय आहे, सगळीकडे संतांनी सांगितलं, मी नाही सांगत. जिथे जाऊ तिथे धोंड आणि पाणी आहे. तिथलं आपण म्हणतो देव पाहता पाहता शिणले माझे मन, देव पाहता पाहता शिणले माझे मन, पाणी आणि पाषाण जेथे तेथे, पाणी आणि पाषाण जेथे तेथे, देव पाहता पाहता शिणले माझे मन. म्हणजे देव पाहता पाहता शिणलं माझं मन, पण देवाची वेळ झाली नाही. पण आहे कुठे आणि आम्ही शोधतोय कुठे? प्रवास उलटा चाललेला आहे. अशा दृष्टीने आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर त्या देवाला ओळखून घेतलं, वास्तविक त्यांनी आपल्याला स्वतः देवाला ओळखण्यासाठी या जन्माला घातलेलं आहे. पण आमची स्थिती काय झालेली म्हणजे, आता सिद्धरामेश्वर महाराजांचं जर आपण बघितलं तर त्यांच्या गुरूंकडे जेव्हा ते गेले तर बघा, जसं आपल्या महाराजांना सिद्धरामेश्वर महाराजांच्याकडे गेल्यावर महाराजांनी त्यांना नमस्कार केला, त्यांनी पण त्यांना नमस्कार केला, त्यांनी पण त्यांना ओळखलं, यांनी पण त्यांना ओळखलं. तसंच सिद्धरामेश्वर महाराज जेव्हा भाऊसाहेब महाराजांच्याकडे गेले तेव्हा त्यांना मंत्र घ्यायचा होता, पण तो दिवस होता शनिवार. ते शनिवारी भाऊसाहेब महाराज मंत्र देत नसत. ते म्हणाले शनिवारी मी मंत्र देणार नाही, बाकी दिवशी मी देईन. पण जेव्हा सिद्धरामेश्वर महाराज गेले आणि त्यांच्याकडे त्यांनी बघितल्याबरोबर, आता त्यांना काय माहिती विचारावी लागते का? तुम्ही कोण, कुठले, काय वगैरे काही विचारायची गरज नाही. बघितल्या ओळखतात. तसं त्यांनी त्यांना ओळखलं आणि सांगितलं की मनात विचार केला की यांना आपण आज नाम देऊया. तेव्हा ते त्यांना म्हणाले मी शनिवारी नाम देत नाही, पण तुम्हाला म्हणून मी आज शनिवारी मी नाम देणार तुम्हाला, आणि तुमची आठवण म्हणून तुमच्या स्मरणार्थ यापुढे मी प्रत्येक शनिवारी जो येईल त्याला नाम देणार. हे शनिवारी नाम देण्याची सुरुवात कुठून झाली? सिद्धरामेश्वर महाराजांच्यामध्ये. मग सिद्धरामेश्वर महाराजांच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की हे पुढे मोठे होणार आहेत, मोठे संत होणार आहेत, संप्रदाय चालवणार आहेत, यांच्याकडून अनेक भक्त उद्धार होणार आहे, त्यांना ज्ञान मिळणार आहे, हे त्यांनी मनोमन ओळखलं. आणि म्हणून त्यांनी शनिवारी नाम द्यायची परवानगी दिली नाही. पुढे तो शनिवार चालू राहिला. असो, तसंच आपल्या महाराजांना सुद्धा सिद्धरामेश्वर महाराजांनी ओळखलं आणि यांनी नमस्कार केला, त्यांनी पण नमस्कार केला. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. म्हणजे गुरूंची योग्यता याच्यावरून आपल्याला समजते की शिष्याची पण योग्यता समजते. गुरु शिष्यांची जोडी कशी होते बघा, या गुरु शिष्यांची, या गुरु शिष्यांची. खरं म्हणजे महाराज मठाधिपती असून सुद्धा महाराज म्हणायचे की मला समाधान नव्हतं, सगळं होतं माझ्याकडे पण समाधान नव्हतं. म्हणजे बाकीच्या गोष्टी खूप असतील पण समाधान नसेल तर. एक मुलगा त्याने आपल्या जीवनाचा मॅप तयार करायला सुरुवात केली. त्यांनी पहिले लिहिले की मी शिक्षण झालं की कॉलेजला जाईन, कॉलेजला झालं की मग स्कूटर घेईन, मग नोकरीला लागेन, मग कार घेईन, मग नंतर लग्न करेन, मग बंगला घेईन वगैरे वगैरे वगैरे. ते सगळं त्यांनी लिहून काढलं एका पानावर. आणि ते लिहून काढल्यानंतर यासाठी विचार त्याने 15 दिवस केला, काय राहिलं नाही न्यायच्यात, काय राहिलं नाही न्यायच्यात. आणि मग त्याने ते सगळी ती यादी लिहिलेली. म्हणाले याच्यात अजून काहीतरी राहिलं असेल, पण आपल्या गावामध्ये एक संत आहेत आणि ते संत समोरच्याला बरोबर ओळखतात.
तर आपली लिस्ट बघितल्यानंतर काय राहिलं ते लगेच आपल्याला सांगतील. म्हणून तो ती लिस्ट घेऊन त्यांच्याकडे गेला आणि त्यांनी आल्याबरोबर त्यांना ओळखलं की हातात कागद घेऊनच गेला. तेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं, बसा, कशासाठी आला होता? म्हणाले, नाही, मी माझ्या जीवनाचा मॅप तयार केलेला आहे आणि त्याप्रमाणे जे काय लिहिलं त्याप्रमाणे मी करणार आहे सगळं स्टेप बाय स्टेप. तेव्हा त्यांनी सांगितलं, दाखव काय कागद आहे. सगळा वाचला कागद. म्हणजे पुढे काय होणार अजून तर कशाचा पत्ता नाही, पण पुढे काय काय होणार नाही, काय काय करणार त्याचं सगळी यादी होती ती. त्यांनी काय केलं, त्या गुरूंनी पेन घेतला आणि त्याच्यावर खुली मारली. याला इतका राग आला, मला हे सगळं लिहायला 15 दिवस लागले, आठवून आठवून मी सगळं लिहिलं आणि याने तर लगेच खुली मारली. म्हणून त्याने विचारलं की आपण अशी हे का केलं, म्हणजे चुकीचं का म्हटलंय मला, असं चुकीचं हे केली. तेव्हा ते म्हणाले, खाली लिहिलं त्याने, पीस ऑफ माइंड. हे महत्वाचं आहे, मनाचं समाधान. आणि हे जर नसेल तर या सगळ्या गोष्टी मिळून उपयोग काय? म्हणून समाधानासाठी सगळे धडपडतात, कुठे समाधान मिळेल, कुठे आनंद मिळेल. म्हणून बघा सगळे आजकाल सगळे संतांकडे धावतात, कारण तिथे शाश्वत समाधान आहे. तुमचं समाधान का, आपलं समाधान कसं असतं, एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नसेल, मिळाली की आपल्याला आनंद वाटतो, पण किती दिवस, थोडे दिवस. आपण काय तेच धरून बसतो का? नाही, परत ते विसरून जातो, परत दुसऱ्याच्या मागे धावतो. म्हणजे अशी आपली परिस्थिती असते. पण संतांचं समाधान तसं नाही आहे, कुठल्या वस्तूवर, कुठल्या पदार्थावर आणि कुठल्या व्यक्तीवर अवलंबून नाही. त्यांचं समाधान एकच आहे की समाधान साधू जनाचे नियोगी. त्यांचं समाधान एक शाश्वत समाधान आहे त्यांच्याकडे, ते कधीच जळत नाही. लाभ होऊ दे, हानी होऊ दे, मान होऊ दे, अपमान होऊ दे, कुठल्याही परिस्थितीत त्यांची वृत्ती जळत नाही. आपल्याला समोरच उदाहरण आहे स्वामींचं. स्वामींवर एवढे प्रसंग आले, हो, मठ सोडायची पाळी आली, तरी सुद्धा स्वामींनी चुकून सुद्धा डोळ्यातून पाणी काढलेलं नाही की माझा मठ गेला, मी आता काय करू, माझं हे गेलं ते. चुकून नाही. आपलं गेलं असतं तर आपण किती डोक्यावर घेतलं असतं सगळं. चुकून नाही, हो, चुकून नाही महाराजांनी काढलं. कारण त्यांना माहिती होतं देणारा वेगळा आहे. त्यांनी एक अभंग बोलले होते ना, मला, आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो. देणारा वेगळा आहे. हे जरी केलं तर त्याच्या डबल मिळेल, तर आम्ही त्याला प्रसन्न केलेलं आहे. म्हणून संत म्हणतात, ते नर देतील काय जवळ रघुवीरे दिले नाही, आज दिले उद्या नाही, ऐसी ऐसी मागो काही. या जनाची रीत काय आहे, आज देतात उद्या काढून देतात. आज खुर्चीवर बसवतील, उद्या जमिनीवर बसवतील. काय भरोसा त्यांचा? त्यांच्या मागे लागू नका, रघुवीराच्या मागे लागा, देवाच्या मागे लागा. तो देईल ते तुम्हाला संपणार पण नाही दोन्ही हाताने, इतकं देईल तुम्हाला. म्हणून संतांनी काय, म्हणून तुलसीदास काय म्हणतात, तुलसी तुलसी क्या कहो, तुलसी बनकी खास, हो गई कृपा रघुनाथ की तो हो गए तुलसीदास, सियावर रामचंद्र की जय. त्याची कृपा झाल्यावर काही होऊ शकतं. आपल्याला तुम्हाला रामदास स्वामींचं मी चरित्र सांगितलं, आपल्या स्वामींचं, त्यांच्या स्वामींचं. सगळ्यांवर गुरुकृपा झाल्यावर काय झालं, ते देव पाहावयाचे गेलो देवाचे उलटे. तसंच सिद्धरामेश्वर महाराज इतक्या सुंदर सुंदर त्यांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यांची पुस्तकं जर तुम्ही वाचली तर ते काय म्हणतात, आप्त कोणाला म्हणायचं, जे आपत्तीत टाकतात ते आप्त. त्यांची व्याख्या माझी नाही. तुम्ही म्हणाल आई तुम्ही सांगता की काय मनाची, त्यांच्या पुस्तकात आहे. गोत्र म्हणजे काय, गोत्यात घालतात ते. आणि घर म्हणजे काय, विचारलं तुम्ही, महाराज सांगायचे ना घर म्हणजे काय, जिथे घरघर लागते ते घर. आणि ही घरघर शेवटपर्यंत या नाव घर. म्हणून त्यांनी सिद्धरामेश्वर महाराजांनी आपल्याला सगळ्यांना सावध केलेलं आहे की तुम्ही संसारात राहा, प्रपंचात राहा, पण ज्ञान दृष्टीने विचार करून राहा.
त्यात मायेमध्ये गुंतून राहू नका, मायेचा नाश करा. पण ते म्हणतात की ते मायेचे सभासदच जास्त आहेत आणि ज्ञान मार्गाला जाणाऱ्यांचे ते सभासद कमी आहेत. मायेचे सभासद समजले? या सभासदांची संख्या जास्त आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इकडे ब्रह्मज्ञानाकडे निघालेले जे आहेत प्रवासी, ज्ञान मार्गाकडे निघालेले त्यांची ते सभासद खूप कमी आहेत. म्हणून त्यांनी सांगितलेलं की मायेच्या मागे लागू नका. आणि मायेच्या मागे लागून गेलं तर माया तुमचं काय करेल? नाश करेल सांगितलंय त्यांनी. म्हणून मायेमध्ये अडकू नका. मी सांगत नाही, त्यांच्या पुस्तकात आहे. मायेला जिंकून घ्या. माया म्हणजे काय? महाराज सांगायचे सुंदर व्याख्या. मा म्हणजे माझ्याकडे या, म्हणजे या, मी त्यातून बाहेर काढतो. आपल्याला तशी बाहेर येता येणार नाही, ती कठीण आहे, सोपं नाही आहे ते. पण गुरुकृपा झाली तर सगळं शक्य आहे. गुरूंचा सहवास, गुरूंची सेवा, गुरूंचे श्रवण, हे सगळं झालं तर सोपं आहे. ज्याला तुम्ही महत्व दिलं तेच काढून टाका ना डोक्यातून, माया कशी राहील? म्हणून इथे सिद्धरामेश्वर महाराजांनी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितलेलं आहे की या मायेमध्ये गुंतून राहू नका, नाहीतर मायेचा लोंढा वाहून याच अशी स्थिती होईल. आणि त्यांनी सांगितलं आणि पुढे जाऊन की तुम्ही स्वतःला ओळखा, ज्ञानी व्हा. आणि ज्ञानी झाला तर जसं भाऊसाहेब महाराजांनी म्हटलंय की त्या आत्म्याला ओळखलं तर तुम्ही अंमलदार व्हाल. आणि तो तुमची सेवा कशी करेल? जसं चोराच्या पाठीमागे आणि पुढे पोलीस असतात, पुढे पळून जाईल म्हणून, तसं त्यांच्या पाठी आणि पुढे कोण असं? परमात्मा असतो. म्हणून त्यांना भीती नसते कोणाची. म्हणून भाऊसाहेब महाराज निवडुंगाच्या वनातून रात्री निघून जायचे आणि कुठे पहाडात वगैरे कुठे कुठे जाऊन ध्यान करायचे. त्यांच्या पाठी जाणारे सुद्धा बघत बसायचे, पण हे इतके जपाजपा जायचे की ते चालूच शकत नव्हते, ते थांबूनच जायचे कुठेतरी. आता परत महाराज येतील तेव्हा बघू म्हणून. त्यांनी महाराजांना विचारलं, तुम्हाला भीती नाही वाटत का? रात्री अपरात्री तुम्ही असे जाता, हातात बॅटरी नाही, काही नाही. ते म्हणाले, मी एकटं कुठे असतो, माझ्याबरोबर तो असतो सतत. बघा काय धारणा आहे. सतत तो माझ्या बरोबर असतो, मागे पुढे असतो. म्हणून त्याला प्रसन्न करून घ्या, त्याची जाणीव करून घ्या, त्याला ओळखा, त्याची कृपा संपादन करून घ्या. आणि ती की तुम्ही संतांकडून समजून घ्या सांगितलेलं. संतांच्या सहवासात जाऊन बाकी गोष्टी विचारण्यापेक्षा याचा विचार त्यांनी करायला सांगितलं की हे मला कसं प्राप्त होईल. बघा, अर्जुनाने स्वतः शस्त्र खाली ठेवलेलं होतं, लढायला तयार नव्हता शस्त्र हातात घ्यायला. पण त्याला गीता सांगितल्यानंतर त्यांनी ते शस्त्र उचललं आणि सांगितलं काय? नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा तत् प्रसादान मेयाच्युत. तुझ्या कृपेने, केवळ तुझ्या कृपेने मला नवीन ज्ञान प्राप्त झालं, मला नवीन दृष्टी प्राप्त झाली. आणि त्यामुळे आता तुम्ही सांगा ते मी करायला तयार आहे. मग भगवंताने सांगितले, यथेच्छ सिद्धता करू, तुला पाहिजे ते कर, तुला सगळं सांगितलं. आता तसं गुरु शिष्याला ज्ञान देतात आणि ज्ञान दिल्यानंतर एकदा त्यांच्या परीक्षेत पास झाल्यानंतर गुरु सांगतात, आता काय पाहिजे ते कर. पाहिजे ते म्हणजे काय? मजा कर नाही सांगत ते. पाहिजे ते म्हणजे सांगितलेलं आहे, तुला मार्ग एकदा दाखवलेला आहे, त्या मार्गाने जा. आता प्रत्येक गोष्ट काय आपण गुरुंना विचारू शकतो का? पण मी विचारायची बरं महाराजांच्या जवळ राहिल्यावर. एकाची आठवण काढली तुम्ही, संध्याकाळी ती व्यक्ती हजर झाली. तुम्हाला काय एखादी गोष्ट हवीशी वाटली, आलं खायला लागले, असं कसं स्वामी? याच्या मागचं गुपित काय आहे? म्हणण्याचं फार पक्की आहे, सगळं विचारून देते मला. अरे तू पण त्याच्यासारखं राहा, तुझं लक्ष तिकडे असू दे, तुला पण हेच अनुभव येतील, याच्यापेक्षा चांगले येतील. माझ्यासारखे नाही, माझ्यापेक्षा पण चांगले येऊ शकतील. म्हणजे बघा, गुरु शिष्यानं कुठे न्यायला तयार आहेत. म्हणून सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांचं जर आपण संबंध चरित्र वाचलं तर त्या चरित्रामध्ये सगळं भर आत्मज्ञानावर आहे.
त्यांचं अध्यात्म ज्ञानाचं योगेश्वर तसं म्हटलं तर पुस्तक कठीण आहे, समजणार नाही कोणाला. म्हणजे ज्याला या अध्यात्माची बैठक आहे, ज्याला त्याचा बेस आहे, त्यालाच ते पुस्तक समजू शकेल. वाचायला गेलं तर एक पान सुद्धा तसं बघितलं तर पूर्ण समजणार नाही. ज्यांनी ज्ञानेश्वरी वाचली, दासबोध वाचायला आहे, त्यांना ते थोडं थोडं शब्द समजतील. पण जर तुम्ही सिद्धरामेश्वर महाराजांचं वचनामृत वाचलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं कळेल. अहो त्यांनीच सांगितलं आहे की तुम्ही घुस बघितले ना, बघितलं प्रत्येकाच्या बिल्डिंगच्या खाली भेटतो काय राहत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की प्रपंच म्हणजे काय, तर प्रपंचाची सोपी व्याख्या त्यांनी केली आहे. प्रपंच म्हणजे उठाठेव, इकडचं उचलायचं तिकडे ठेवायचं, तिकडचं उचलायचं इथं ठेवायचं. आता बघा ही मुलं करतात ना, तिकडून इकडे आणतात, इकडचं झालं की परत तिकडे उठाठेव. तसंच आपण आयुष्यभर तेच करत असतो, नुसती उठाठेव. म्हणून त्यांनी काय सांगितलेलं आहे, उदाहरण त्यांनी फार छान दिलेलं आहे की घुस असते ना, घुस ती रात्रीच्या वेळेला तिला सोनं दिसतं, सोनं. त्यामुळे ती उकरायला सुरुवात करते, तिला अगदी जवळच्या अंतरावर सोनं दिसतं. वास्तविक त्या घुसेला सोनं काय करायचं, माणसाला काय आवडतं सोनं, घुसीला काय. पण ती का उकरते ते आपल्याला काय माहिती नाही. ते उदाहरण फक्त संतांनी दिलं ते आपण बघायचं. तर ती अशी उकरत असते आणि उकरते उकरते उकरते, जशी पुढे जाईल तसं त्याला एकदम जवळ दिसतं ते. आणि रात्रभरी उकरण्याचं काम चालू असतं. जेव्हा उजाडतं, प्रकाश पडतो, तेव्हा तिला ते दिसायचं बंद होऊन जाते. मग तिचं ते बंद होऊन जातं आणि ते मागे येते परत. तर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही सुद्धा घुशीचीच भावंड आहोत. आमचं पण रात्रंदिवस उकरण्याचं काम चालू आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही आम्ही सगळे घुशीची भावंड आहोत. हे त्यांचं वाक्य आहे. ती सोपी व्याख्या आहे बघा. नसती उठाठेव करत बसतो आपण फक्त. खरंच बघा ना, आता आम्ही वास्तविक आमच्या बंदरूम किचनमध्ये सामान धरायचं, पण आमचे आणखी एक रूम आहे सामानाची, आणि ते सामान फक्त स्वामींचं. जे जे काही चांगलं मिळेल ते सगळं आम्ही आणतो, साठवतो, कपडे घेतो, शिवतो. आमची पण उठाठेव चालू आहे, पण ती इकडे चालू आहे, याच्यासाठी चालू आहे. या उठाठेवीला नाव ठेवू शकत नाही तुम्ही, ही गुरूंसाठी चालू आहे. म्हणून आमची दुसरी रूम जर तुम्ही बघायला आला तर ती पॅक आहे, आणि दिवसेंदिवस आणखी पॅक होते. आता या मुलांनी परवा 5 कपड्यांचे गट्टे आणले शिवायला. नवीन मुळे कपडे घालायचे आई तेच तर काय घालतो आपण, ते अजून शिवायचे पडलेत. मी म्हटलं अरे काय तुम्ही काय लक्ष देत नाही, काय नाही. मी घेऊन जाते आता. मी ते नितीनकडे गेली पनवेलला आणि एक शिवायला टाकले टेलरकडे. अरे म्हटलं त्याच्याशिवाय तुम्ही लोक तर तुमच्या नोकऱ्या, तुम्ही इथे येता आणि सेवा करता, हेच मोठं महत्त्वाचं आहे. आणि हे जर आम्ही पाठी लावलं तर काय येतील येईल. म्हणजे आई सगळीच कामं लावतात आम्हाला. आईना पण काहीतरी काम पाहिजे ना. आता ही कामं जर सगळी मुलं करतात तर आम्हाला काहीतरी कामं पाहिजे. इकडून उचलायचं, तिकडे जायचं, शिलाई करून आणायचं बरं. गुरूंना प्रसन्न करण्यासाठी सगळं चाललेलं आहे, आणि गुरूंची कृपा होण्यासाठी. गुरूंना प्रसन्नता म्हणजे काय, गुरु आपल्या सेवेवर प्रसन्न आहेत म्हणूनच आपली सेवा चालू आहे. आता बंद केली होती बघा. आपला मोबाईल आपण पाहिजे तेव्हा उघडझाप करू शकतो, बंद करू शकतो, उघडू शकतो. तसा हा मोबाईल सुद्धा कधी पण पाहिजे तेव्हा ते बंद करू शकतील. पण आपली सेवा त्यांना आवडते त्यामुळे त्याचं चालू आहे काम. आपल्याला पैसे पण देतात आणि आपल्याला वस्तू पण आणायला बुद्धी देतात, सगळं काही स्वामी करतात. आता बघा ना, ते लताचे मिस्टर त्यांनी महाराजांना चेन आणली. तुम्ही म्हणाल आई काय नवीन नवीन घालतात गळ्यामध्ये. महाराजांना, दुसऱ्या महाराजांना, आम्हाला तिघांना मिळाली एका वेळेला. गुरूंचा आज वाढदिवस, गुरूंना काहीतरी द्यायला पाहिजे असा भाव आपला सद्गुरूंबद्दल असला पाहिजे. असं प्रेम आपलं सद्गुरू. म्हणजे काय, तुम्ही सोन्याच्या वस्तू द्या असं मला म्हणायचं नाही. जिथे गुरूंचा कार्यक्रम असेल तिथे तुम्ही गेलं पाहिजे. आणि
इथे आल्यानंतर बघा आपल्याला तर मला तर इतकं पाठीमागे महाराज समोर तुम्ही रात्रभर का चालू राहावा कार्यक्रम. बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी वाटली की आई आज सोडतात की नाही. तशी परीक्षा घेणार नाही तुमची. जेवढा वेळ दिला तेवढंच सांगणार आहे. तुमच्या पोटाची काळजी करण्यात सवानच झालेत. तर आज आपल्याला आपण जे सिद्धरामेश्वर महाराजांच्या वाढदिवसानिमित्त जे काही एकाने लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला म्हणून दाखवते. धन्य जन्मभूमी सिद्धरामांची पाथरी, नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. धन्य जन्मभूमी सिद्धरामांची पाथरी, नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. श्रावण शुद्ध नवमीला ज्ञान सूर्य उगवला, श्रावण शुद्ध नवमीला ज्ञान सूर्य उगवला. अकली प्रभा निळ्या निळ्या गंगवला, अकली प्रभा निळ्या निळ्या गंगवली. धन्य जन्मभूमी सिद्धरामांची पाथरी, नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. भाऊराव गुरु केले प्रपंचासी त्यागी गेले, भाऊराव गुरु केले प्रपंचासी त्यागी गेले. देह कष्ट उल्हास ज्ञानाची धरी, नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. धन्य जन्मभूमी सिद्धरामांची पाथरी, नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. भक्तवृंद मिळविला अज्ञानाचा नाश केला, भक्तवृंद मिळविला अज्ञानाचा नाश केला. बोधामृत गुरुनी जग सारे गौधरी, बोधामृत पिऊन जग सारे गौधरी. नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. धन्य जन्मभूमी सिद्धरामांची पाथरी, नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. नाम उच्चारिता होय पवित्र वैखरी. आजच्या या शुभ दिवशी सिद्धरामेश्वर महाराजांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सगळ्यांनी एकच प्रार्थना केली पाहिजे की सदा सत्संग लाभावा, घडावा